हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा हे नववर्ष संपूर्ण हिंदुस्थानात साजरं केलं जातं. चला पाहूया हिंदुस्थानाच्या आटपाट नगरांमधल्या गुढीपाडव्याची चित्रकथा. यात पहिल्यांदा येतो आपला महाराष्ट्र. इथे चैत्राची सुरुवात होते गुढीपाडवा या सणाने. समृद्धीची गुढी उभारून श्रीखंडपुरीच्या स्वादाने महाराष्ट्रात नव्या वर्षाचा शुभारंभ होतो. आटपाट नगरांच्या चित्रकथेत मग येतो दक्षिण भारत, पौराणिक श्रीमंतीने सजलेला प्रदेश. इथे पाडव्याला म्हणतात उगादी. नैवेद्याला गूळ, कैरी, मीठ, हळद, मिरी, कडुलिंबाची पाने, फुले हे 6 पदार्थ मिक्स करून उगादी पचाडी बनवतात. यानंतर चित्रकथेची सवारी जाऊन पोहोचते उत्तर प्रदेशमध्ये. इथे पाडव्याला म्हणतात चैत्र नवरात्री. चैत्राच्या पहिल्या दिवसापासून ते रामनवमी पर्यंत इथे दुर्गा मातेची पूजा केली जाते. मग ही सवारी जाते काश्मीर मध्ये. तिथे साजरा होतो नवरेह हा सण. तांदूळ, पंचांग, फुले, गवत, दही, अक्रोड, सोन्या चांदीची नाणी अशा खूप गोष्टींची थाळी सजवून तिचे दर्शन घेतले जाते. हिंदुस्थानाच्या दक्षिण टोकापासून सुरू झालेली आटपाट नगरांमधली चित्रकथा अखेरीस काश्मीरच्या सौंदर्यभूमीत जाऊन पूर्ण होते. गुढीपाडव्याचा मोका साधून बनवलेल्या या स्वादिष्ट यात्रेने श्रीखंडाची कथा गाथा गात गात हिंदुस्थानाची चित्रकथाही सांगितली. कशी वाटली मग गुढी परंपरेचा नवा अंदाज असलेली चितळे स्वादिष्ट यात्रा?